नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय बी के शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एका नवीन घटकाच्या माध्यमातून आपल्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि तो घटक म्हणजे इमिग्रेशन आणि परदेशी विधेयक 2025। मित्रांनो, या घटकाची आज या ठिकाणी चर्चा याकरता मी करतोय का तर या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 दृष्टिकोनातून वर्णनात्मक पातळीवरची जी काही तयारी आहे ती आपली सुरू झालेली असावी। बहुतांश विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करण्याच्या पातळीवर या ठिकाणी वर्णनात्मक परीक्षेच्या दृष्टिकोनातून मुख्य परीक्षेची तयारी करू इच्छित आहेत। तर त्यामुळे या वर्णनात्मक स्वरूपामध्ये अशा प्रकारच्या चालू घडामोडीशी संबंधित विभिन्न घटक जे काही ते आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे आणि त्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातूनच हा जो काही टॉपिक आहे तो आज आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत। मित्रांनो, असे चालू घडामोडीशी संबंधित अनेक टॉपिक जे काही आहेत की ज्याचा संबंध कुठे ना कुठे या ठिकाणी GS2 शी जोडता येऊ शकतो, GS3 शी जोडता येऊ शकतो किंवा एक प्रकारे या ठिकाणी GS4 शी सुद्धा जोडता येऊ शकतो। तर अशा या वेगवेगळ्या पेपरशी आपल्याला संबंधित असणाऱ्या या चालू घडामोडीशी संबंधित टॉपिकांचा विचार जो काय तो आगामी कालखंडात सुद्धा यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून करावा लागणार आहे। एवढंच नव्हे तर याचा संबंध आपल्याला या ठिकाणी अनेक वैकल्पिक विषयांच्या पातळीवर सुद्धा जोडता येऊ शकतो। तर त्यामुळे असं नाही की या ठिकाणी फक्त GS मध्येच अशा चालू घडामोडीशी संबंधित प्रश्नांचा विचार केला जाऊ शकतो, वैकल्पिक विषयांच्या पातळीवर सुद्धा याचा विचार आपल्याला जो काय तो करता येऊ शकतो। तर आजचा हा जो काय आपला टॉपिक आहे इमिग्रेशन आणि परदेशी विधेयक 2025 की ज्याला आपण या ठिकाणी इमिग्रेशन अँड फॉरेनर्स लॉ किंवा फॉरेनर्स बिल 2025 असं म्हणू शकतो। तर या टॉपिकची आज या ठिकाणी चर्चा करण्याची गरज का भासती आहे किंवा देशाच्या पातळीवर या ठिकाणी संसदेमध्ये या विधेयकाचा विचार का केला जातोय, तर याचा ज्यावेळेस आपण या ठिकाणी विचार करू तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की भारताच्या आजूबाजूचे जे देश आहेत, विशेषतः या ठिकाणी श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, म्यानमार असेल, पाकिस्तान असेल, तर हे जे काही आजूबाजूचे आपले देश आहेत की ज्या देशांच्या पातळीवरची जी काही सध्याची कंडिशन आहे किंवा सध्याची जी परिस्थिती आहे ती थोडी बिकट आहे। आपल्याला माहीत असेल की श्रीलंकेमध्ये मागेच काही कालावधीपूर्वी या ठिकाणी सत्ता ज्या लोकांच्या हातामध्ये दिली गेली होती तर ते सत्तेवर राहू शकले नाहीत किंवा तिथं अनागोंदी माजलेली होती। किंबहुना या ठिकाणी बांगलादेशमध्ये पण तोच प्रकार घडला की तिथंसुद्धा या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनागोंदी माजलेली होती। म्यानमार किंवा पाकिस्तानच्या मध्ये सुद्धा या ठिकाणी असे प्रकार घडत असलेले आपल्याला आज ताकद पाहायला मिळत आहेत। तर त्यामुळे हे जे काही आपले शेजारी देश आहेत या शेजारी देशांमधले अनेक जे काही लोक आहेत किंवा जनता जी आहे ती त्यांच्या देशातल्या या अनागोंदीमुळे कुठेतरी भारताकडे येण्याची इच्छा ठेवतात म्हणा किंवा येण्याचा प्रयत्न करतात। तर अशा वेळेस या ठिकाणी या विधेयकाचं महत्त्व किंवा आवश्यकता निश्चितच या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकते। कारण की केव्हा आपण या विधेयकाचा किंवा या कायद्याचा विचार करतोय तर जेव्हा आपल्या आजूबाजू किंवा शेजारी देशामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून या ठिकाणी अनागोंदी माजलेली आहे अशा वेळेस। तर त्यामुळे या ठिकाणी या विधेयकाचं महत्त्व किंवा आवश्यकता ही उगाचच आहे अशातला भाग नाही आहे। तर तशा प्रकारची प्रासंगिकता लक्षात घेऊनच या ठिकाणी सरकारने या विधेयकाचा विचार मांडलेला आहे आणि हे विधेयक आपल्याकडे आता लोकसभेच्या पातळीवर मांडून ते मंजूरही झालेलं आहे। तर त्यामुळे शेजारील देशांशी संबंधित असणारी ही जी काय वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार करूनच या विधेयकाकडे पाहणं गरजेचं आहे असं म्हटलं तरी चालेल। दुसरी गोष्ट, बहुतांश विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हाही प्रश्न इथं उपस्थित होऊ शकतो की मायग्रेशन आणि इमिग्रेशन यामध्ये नेमका फरक काय असतो। तर मित्रांनो, लक्षात घ्या की मायग्रेशन ज्यावेळेस आपण एक लक्षात घ्या की बहुतांश वेळा तुम्ही मायग्रेशन हा शब्द जो काय तो ऐकला असावा किंवा विचारात घेतलेला असेल किंवा प्रत्यक्षात या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळा विद्यापीठांच्या स्तरावर सुद्धा मायग्रेशन सर्टिफिकेट काढायचं असतं तेव्हा आपण त्या मायग्रेशन सर्टिफिकेटच्या माध्यमातून मायग्रेशन शब्दाचा विचार जो काय तो करतो। तर मायग्रेशन म्हणजे थोडक्यात काय तर देशांतर्गत होणारं स्थलांतर, म्हणजे थोडक्यात आपलं असं म्हणता येऊ शकेल की या ठिकाणी अनेक लोक जे काय आहेत की जे बिहारमधले, उत्तर प्रदेशमधले किंवा अनेक इतर अशा घटक राज्यामधले जे लोक आहेत की जे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये कोणत्या ना कोणत्या रोजगाराच्या निमित्तानं येतात आणि त्यांचं स्थलांतर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असतं। किंबहुना असे आपलं म्हणता येऊ शकेल की या ठिकाणी महाराष्ट्राच्या अंतर्गत सुद्धा मराठवाडा किंवा विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्रातले जे काही लोक आहेत की जे या ठिकाणी मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या ठिकाणी या ठिकाणी वेगवेगळ्या कारणास्तव येतात, मग शिक्षणाच्या दृष्टीने असतील, रोजगाराच्या दृष्टीने असतील किंवा इतर कोणत्याही कारणास्तव या ठिकाणी स्थलांतरित होत असतात। पण हे जे काही स्थलांतर आहे ते स्थलांतर या ठिकाणी कायमस्वरूपी असतं अशातला भाग नाही किंवा स्थायी असतं अशातला भाग नाही आहे। मात्र या ठिकाणी जेव्हा इमिग्रेशनचा आपण विचार करतो तेव्हा या ठिकाणी इमिग्रेशनचा जर संदर्भ आपण विचार घेतला तर इमिग्रेशनचा संदर्भ कसा आहे तर एखाद्या दुसऱ्या देशातला नागरिक हा भारतामध्ये स्थलांतरित होतोय तर तो काही या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात किंवा या ठिकाणी काही कालावधीसाठी स्थलांतरित होत असतो अशातला भाग नाही, तर तो या ठिकाणी कायमस्वरूपी स्थलांतरित होण्यासाठी येत असतो। कारण की त्याच्या देशामध्ये जी काही अनागोंदी किंवा एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती, बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा विचार करूनच तो भारतामध्ये सुरक्षित वातावरणात राहता येऊ शकेल या अर्थाने तो स्थलांतरित होत असतो आणि त्याचं स्थलांतर हे कायमस्वरूपी असतं।
आपल्याला बऱ्याच वेळा आपल्याला दिसून आलेलं असेल की मुंबईमध्ये किंवा कलकत्त्यामध्ये किंवा इतर अनेक मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये अनेक बांगलादेशी किंवा अनेक या ठिकाणी पाकिस्तानी किंवा अनेक इतर देशातले लोक जे काय ते स्थलांतरित झालेले आहेत छुप्या मार्गाने किंवा एक प्रकारे या ठिकाणी अवैध मार्गाने. तर मग हे जे काही त्यांचं स्थलांतर असतं ते या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात असतं अशातला भाग नाही, तर ते बहुतांश पातळीवर या ठिकाणी हे स्थलांतर कायमस्वरूपी असतं. तर मग जेव्हा भारताच्या शेजारील देशामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्या परिस्थितीमध्ये त्या देशातील जनता ही तिथं राहू इच्छित नाही किंवा त्या राहण्यालायक तिथं वातावरण राहिलेलं नाही आहे, तर अशा वेळेस साहजिक आहे की तिथली जनता ही अशा पद्धतीने स्थलांतरित होऊ शकते. तर त्यामुळे याचा विचार करूनच या ठिकाणी केंद्र सरकारने या बिलाचा विचार जो काय तो या प्रासंगिकतेचा विचार करून किंवा आत्ताच्या परिस्थितीचा विचार करून केलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि याबाबत अगोदर कायदे केले गेलेले नव्हते अशातला भाग नाही, या आधीसुद्धा या पद्धतीने याबाबतचे कायदे केले गेले आहेत. पण आता जो कायदा केला जातोय किंवा आता जो काही ठिकाणी विधेयक मांडलं गेलेलं आहे ते अधिकाधिक सखोल पद्धतीने विचार घेऊन मांडलं गेलेलं विधेयक आहे किंवा अधिकाधिक सखोल पद्धतीने याचा विचार करून कायदा बनवण्याचा प्रयत्न सध्याच्या केंद्र सरकारकडून केला जातोय. तर नेमकं या ठिकाणी हे विधेयक काय आहे, या विधेयकातल्या तरतुदी काय आहेत, विधेयकाचे फायदे काय आहेत, आणि जरी या ठिकाणी या विधेयकाचे काही फायदे असले तरी सुद्धा याच्यावर टीका टिप्पणी होत चाललेली आहे. तर या सर्वच अनुषंगाने या विधेयकाची चर्चा किंवा या कायद्याची चर्चा आपल्याला या ठिकाणी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे. मित्रांनो, या ठिकाणी या टॉपिकचा संबंध भले आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने विचार घेत असलो तरी याचा फायदा आपल्याला या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त गट ब, गट क, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि त्याचबरोबर या ठिकाणी याविषयी जर समजा वर्णनात्मक पद्धतीने प्रश्नही विचारला गेला की इमिग्रेशन आणि परदेशी विधेयक 2025 किंवा इमिग्रेशन अँड फॉरेनर्स लॉ 2025 याविषयी सविस्तर माहिती स्पष्ट करा, असाही प्रश्न या ठिकाणी 15 मार्कांसाठी किंवा 10 मार्कांसाठी जर आपल्याला या ठिकाणी वर्णनात्मक पातळी विचारला गेला चालू घडामोडींच्या अनुषंगाने, तर तिथेही आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. या अर्थानेच आपण या सर्व परीक्षांच्या दृष्टीतून या टॉपिकची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये घडून आणणार आहोत. तर या ठिकाणी प्रथमदर्शनी या विधेयकाचं स्वरूप कसं आहे, या विधेयकातल्या तरतुदी काय आहेत याच्यावर आपण प्रकाश टाकूया. त्यानंतर या विधेयकाचे नेमके फायदे काय आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी या विधेयकावर नेमकी कोणती टीका टिप्पणी होती आहे याचाही विचार आपण करणार आहोत. तर त्यामुळे समग्र अर्थाने या विधेयकाची चर्चा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घडवून आणूया. मग आता पहा की पहिल्यांदाच मी इथं स्पष्ट करतोय की 2025चे नवीन इमिग्रेशन परदेशी विधेयक भारत सरकारने 11 मार्च 2025 रोजी सादर केलं आणि काल परवाच म्हणजे 27 मार्च 2025 रोजी ते मंजूर झालेलं आहे. म्हणजे 11 मार्च 2025ला हे विधेयक लोकसभेत सादर झालेलं आहे आणि 27 मार्च 2025 रोजी हे लोकसभेत मंजूरही झालेलं आहे. या विधेयकाचं नाव आहे इमिग्रेशन आणि परदेशी विधेयक 2025 की ज्याला इंग्लिशमध्ये इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल 2025 असं नाव दिलं गेलेलं आहे. हे विधेयक विद्यमान कायद्यांचे, आता विद्यमान कायदे म्हणजे नेमके कोणते कायदे याचा पुढे आपल्याला विचार करायचाच आहे किंवा कोणत्या कायद्यांचा विचार करून या ठिकाणी या विधेयकाचं स्वरूप सध्या विचार घेतलं जाऊ लागलेला आहे. तर त्यामुळे हे विधेयक विद्यमान कायद्यांचे आधुनिकीकरण करून देशाच्या सीमांचं संरक्षण मजबूत करण्यासाठी आणि परदेशी नागरिकांच्या प्रवेश आणि राहण्याच्या व निर्गमनाच्या प्रक्रियेला सुव्यवस्थित करण्यासाठी आणलं गेलेलं आहे. आता पहा की ज्या 3 शब्दांचा उल्लेख इथं केलेला आहे, काय की एक प्रकारे या विधेयकाचं जे आधुनिक स्वरूप आहे ते आधुनिक स्वरूप काय विचारात घेतलं जाऊ लागलं आहे, त्याचं कारण काय आहे, तर एक प्रकारे देशांच्या सीमांचं संरक्षण मजबूत करण्यासाठी हे कारण सांगितलं जातं आहे. त्याचबरोबर परदेशी नागरिकांच्या प्रवेश म्हणजे जे परदेशी नागरिक भारतामध्ये येऊ इच्छित आहेत तर त्यांच्या प्रवेशाच्या दृष्टीने, त्यांच्या इथं राहण्याच्या दृष्टीने आणि इथून पुन्हा परत जाण्याच्या दृष्टीने, निर्गमनाच्या दृष्टीने म्हणजे इथून भारतातून परत जाण्याच्या दृष्टीने या संबंध प्रक्रियेला सुव्यवस्थित करण्यासाठी हे विधेयक आणलं गेलेलं आहे असं इथं आपल्याला म्हणता येऊ शकेल. म्हणजे कोणकोणत्या कारणांनी या विधेयकाचा विचार आपल्याला करता येऊ शकतो, तर सीमांचं संरक्षण, परदेशी नागरिकांचा प्रवेश, परदेशी नागरिकांचं राहणं, परदेशी नागरिकांचं निर्गमन अशा सगळ्याच प्रक्रियांना सुव्यवस्थित करण्यासाठी या विधेयकाचा विचार आपल्याकडे केला जातोय असं म्हणायला जागा आहे. त्यानंतर या विधेयकाचा मुख्य उद्देश आणि नेमकी पार्श्वभूमी काय आहे, कारण की शेवटी या विधेयकाचा मुख्य उद्देश काय आहे, मुख्य हेतू काय आहे हेही इथं पाहणं गरजेचं आहे. आणि जसं मी मागाशी म्हटलं की या ठिकाणी विद्यमान कायद्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने या विधेयकाचा विचार केला जातोय, तर तोही आपण इथं घटक लक्षात घेऊया. उद्देश जो आहे तो या प्रकारचा की या विधेयकाचा मुख्य उद्देश राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणे. जसं मी मागाशी म्हटलं की सीमांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने हा विधेयकाचा विचार जो काय तो मांडला गेलेला आहे. तसंच राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणे, अवैध स्थलांतरण रोखणे म्हणजे कोणतं अवैध स्थलांतरण जे या ठिकाणी शक्यता अधिकाधिक वाटते सध्याच्या घडीला की ज्या देशामध्ये अनागोंदीची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या देशातले नागरिक
अवैध मार्गाने भारतामध्ये स्थलांतरित होऊ शकतात आणि जर ते स्थलांतरण रोखायचं असेल तर हे विधेयक महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे. पर्यटन, शिक्षण, व्यवसाय यासारख्या क्षेत्रांना चालना देण्यासाठी व्हिसा प्रक्रिया सुलभ करणे हाही या विधेयकामागचा हेतू आहे. म्हणजे आता एक लक्षात घ्या की अनेक प्रकारचे हेतू किंवा अनेक प्रकारचे उद्देश समोर ठेवून हे विधेयक आपल्याकडे लोकसभेत मांडलं गेलं, लोकसभेत मंजूर झालेलं आहे. तर हेतू कोणते आहेत याही दृष्टीने आपल्याला प्रश्न ऑब्जेक्टिव्ह बेसिसवर विचारला जाऊ शकतो की इमिग्रेशन आणि परदेशी विधेयक 2025चे हेतू कोणते होते. तर राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणे, अवैध स्थलांतरण रोखणे, पर्यटन, शिक्षण, व्यवसाय या हेतूने जे नागरिक भारतामध्ये येऊ इच्छितात तर त्या येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने त्या क्षेत्रांना चालना देण्यासाठी व्हिसा प्रक्रिया सुलभ करणे या हेतूने सुद्धा हे विधेयक आपल्याकडे मांडलं गेलेलं आहे. तर ज्या जुन्या कायद्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने या विधेयकाचा विचार केला जातोय ते जुने कायदे नेमके कोणते आहेत, कोणत्या जुन्या कायद्यांची जागा घेण्याचं काम हे विधेयक करणार आहे. तर पहिला जो कायदा आहे तो आहे पासपोर्ट कायदा 1920. म्हणजे भारतामध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीतून जो पासपोर्ट कायदा आहे 1920चा त्या दृष्टीतून या कायद्याचा विचार जो काय किंवा या विधेयकाचा विचार करता येऊ शकतो. परदेशी नोंदणी कायदा 1939, परदेशी कायदा 1946 आणि इमिग्रेशन किंवा वाहकांची जबाबदारी कायदा 2000. म्हणजे जे कोणी या ठिकाणी वाहक आहेत म्हणजे कोणत्या मार्गातून या ठिकाणी आपल्याकडे परदेशी नागरिक येऊ शकतात, तर हवाई मार्गाने येऊ शकतात किंवा जहाज मार्गाने येऊ शकतात किंवा इतर मार्गाने जे येऊ शकतात, तर तिथं या ठिकाणी त्या वाहक म्हणून असणारी जबाबदारी जी आहे, ज्या कंपन्यांची ती जबाबदारी आहे त्याही दृष्टीतून हा कायदा महत्त्वाचा आहे. कारण की इमिग्रेशन कायदा 2000 हाही आपल्याकडे अगोदर केला गेला होता की ज्यामध्ये या वाहकांची जबाबदारी महत्त्वाची ठरलेली होती. तर अशा या चारही कायद्यांच्या बाबत विचार करून हे नवीन विधेयक आपल्याकडे मांडलं जात आहे. तर या 4 जुन्या कायद्यांची जागा घेणारं विधेयक असंही या विधेयकाला म्हटलं जाऊ शकेल. कारण की हे जुने कायदे आहेत. विशेषतः यातले जे काही कायदे आहेत ते दुसऱ्या महायुद्धातले 3 कायदे आहेत. म्हणजे 1920 असेल, 1939, 1946. तर 1920च्या कायद्याचा संबंध आपल्याला या ठिकाणी पहिल्या महायुद्धाशी जोडता येऊ शकतो आणि 1939 आणि 1946चा संबंध आपल्याला दुसऱ्या महायुद्धाशी जोडता येतो. म्हणजे एक प्रकारे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडातले हे कायदे होते की जे जुने कायदे आहेत. मात्र 2000चा कायदा जो आहे तो देश स्वतंत्र झाल्यानंतर केला गेलेला कायदा आहे की जो इमिग्रेशन कायदा 2000 म्हणून ओळखला जातो. तर हे चारही जे जुने कायदे आहेत या जुन्या कायद्यांची जागा घेणारं हे विधेयक किंवा कायदा असं आपण म्हणतो शकेल. तर हे जुने कायदे प्रामुख्याने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बनवले गेले होते आणि आता ते कालबाह्य झाले आहेत. या कारणामुळे या नवीन विधेयकाचा विचार जो आहे तो आता या सरकारच्या माध्यमातून केला जातोय. तर नवीन विधेयक या ठिकाणी विचार घेत असताना ते सर्वसमावेशक असावं, सर्वसमावेशक कायदा बनवून कायद्यामधील पुनरावृत्ती आणि गुंतागुंत दूर करणं याही हेतूने या कायद्याचा विचार जो काय तो केला गेलेला आहे. कारण की 4 कायद्यांच्या माध्यमातून जी काय गुंतागुंत निर्माण झालेली आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते तर ती पुनरावृत्ती टाळणे आणि गुंतागुंत दूर करणे या सर्व हेतूने हा कायदा जो आहे तो आपल्याकडे विचार घेतला जातोय. म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणं किंवा एक प्रकारे अवैध जी काही नागरिकांची होणारे स्थलांतरण आहे ते रोखणं किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांना चालना देण्याच्या दृष्टीने सुद्धा या विधेयकाचा विचार केला जातोय. तसंच या ठिकाणी जुन्या कायद्यांची जागा घेऊन जी काही वेगवेगळ्या कायद्यांची पुनरावृत्ती आहे किंवा गुंतागुंत आहे ती दूर करणं सुद्धा ह्या कायद्यामागचा हेतू किंवा उद्देश आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे जुन्या कायद्यांची जागा घेणारं हे विधेयक आहे असं म्हटलं तरी चालेल. दुसरी गोष्ट, या विधेयकातील प्रमुख तरतुदी कोणत्या आहेत तेही या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कारण की या प्रमुख तरतुदीविषयी सुद्धा ऑब्जेक्टिव्ह बेसिसवर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा डिस्क्रिप्टिव्ह बेसिसवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की इमिग्रेशन आणि परदेशी विधेयक 2025 यामधील प्रमुख तरतुदीवर प्रकाश टाका 10 गुणांसाठी 150 शब्दांमध्ये. तर अशाही वेळेस आपल्याला या ठिकाणी या विधेयकाविषयीची संबंध माहिती तरतुदींच्या दृष्टीने माहिती असली पाहिजे. तर त्यामुळे या विधेयकातील प्रमुख तरतुदी कोणत्या, तर प्रवेश आणि निर्गमन नियम. म्हणजे भारतामध्ये जे नागरिक प्रवेश करू इच्छित आहेत की जे परदेशी नागरिक आहेत ते प्रवेश करू इच्छित आहेत आणि नंतर मग ते या ठिकाणी परत जाऊ इच्छित आहेत म्हणून शब्द काय वापरला आहे, प्रवेश आणि निर्गमन नियम. म्हणजे प्रवेश करणं आणि पुन्हा परत जाणं या दोन्ही विषयीचे नियम याबाबतची तरतूद या विधेयकामध्ये केलेली आहे. कशा पद्धतीने की भारतात प्रवेश करणाऱ्या किंवा बाहेर पडणाऱ्या म्हणजेच परत जाणाऱ्या प्रत्येक परदेशी नागरिकाकडे वैध पासपोर्ट व व्हिसा असणे बंधनकारक आहे. कारण की व्हिसा आणि पासपोर्ट हे जर नसेल तर या ठिकाणी त्यांनी भारतात प्रवेश करणं किंवा भारतातून पुन्हा परत जाणं याला काही अर्थ असणार नाही आहे. तर त्यामुळे या ठिकाणी विना पासपोर्ट किंवा विना व्हिसा या गोष्टी शक्य होणार नाहीत आणि म्हणून या ठिकाणी भारतात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रत्येक परदेशी नागरिकाकडे वैध पासपोर्ट आणि व्हिसा असणं बंधनकारक आहे हे या कायद्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले गेलेलं आहे. इमिग्रेशन अधिकारी या कागदपत्रांची तपासणी करू शकतील.
आणि केंद्र सरकारने ठरवलेल्या ठिकाणावरूनच प्रवेश आणि निर्गमन होईल. म्हणजे थोडंसं स्ट्रिक्ट पद्धतीने या ठिकाणी ही तरतूद आपल्याला या विधेयकामध्ये केलेली पाहायला मिळेल, की ज्या ठिकाणी केंद्र सरकारने याबाबतची व्यवस्था केलेली आहे किंवा याबाबतचं या ठिकाणी ठिकाण ठरवून दिलेलं आहे, त्याच ठिकाणी या इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या माध्यमातून कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या ठिकाणावरूनच या प्रकारची संबंध कार्यवाही जी काय ती पूर्ण केली जाईल, असं या तरतुदीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी प्रवेश आणि निर्गमनासंबंधीचे नियम ही पहिली तरतूद महत्त्वाची आहे. दुसरी जी तरतूद आहे ते म्हणजे काय, तर नोंदणी बंधनकारक. आता कोणती नोंदणी बंधनकारक, तर भारतात आल्यानंतर परदेशी नागरिकांना नोंदणी करणं किंवा नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करणं आवश्यक आहे. जो कोणी या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑफिसर आहे त्याच्याकडे नोंदणी करणं हे आवश्यक आहे. म्हणजे जो कोणी भारतात या ठिकाणी परदेशी नागरिक कोणत्याही अर्थाने येऊ, मग तो या ठिकाणी वैद्यकीय पातळीवर या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येऊ अथवा शिक्षणासाठी येऊ अथवा पर्यटनाच्या दृष्टीतून येऊ, तर अशा या सर्व दृष्टीने येणाऱ्या जो काही परदेशी नागरिक आहे त्या परदेशी नागरिकांना भारतात आल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करणं हे आवश्यक आहे, असं या ठिकाणी या कायद्यामध्ये स्पष्ट केलं गेलं आहे. एवढंच नव्हे तर शिक्षण संस्था म्हणजे विद्यापीठ, महाविद्यालय, वैद्यकीय संस्था, रुग्णालय किंवा नर्सिंग होम आणि हॉटेल्स यांना त्यांच्याकडे राहणाऱ्या परदेशी नागरिकांची माहिती नोंदणी अधिकाऱ्यांना द्यावी लागेल. म्हणजे वेगवेगळ्या हेतूने, वेगवेगळ्या उद्देशाने जे कोणी या ठिकाणी जे परदेशी नागरिक भारतामध्ये येऊ इच्छित आहेत, तर त्या प्रत्येक परदेशी नागरिकांसंबंधीची माहिती नोंदणी अधिकाऱ्यांना या संबंधित हॉटेल्सना द्यावी लागेल. हेही या ठिकाणी या कायद्यामध्ये तरतुदीद्वारे स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर तिसरी तरतूद आहे इमिग्रेशन ब्युरोची स्थापना. आता पहा की या ठिकाणी इमिग्रेशन ब्युरो का विचार घेतलेल्या कायद्यामध्ये इमिग्रेशन ब्युरोची स्थापना का म्हटली गेलेली आहे, तर इमिग्रेशन संबंधित कामांसाठी एक केंद्रीकृत इमिग्रेशन ब्युरो स्थापन केला जाईल, ज्याला ब्युरो ऑफ इमिग्रेशन असंही म्हटलं गेलेलं आहे. केंद्रीकृत इमिग्रेशन ब्युरो स्थापन करण्यामागचा हेतू काय, तर या ठिकाणी भारतामध्ये किती लोक परदेशी नागरिकांच्या पातळीवर प्रवेश करू इच्छित आहेत किंवा परत जात आहेत याबाबतची संबंध पाहणी करणारी यंत्रणा म्हणून या ठिकाणी या इमिग्रेशन ब्युरोकडे पाहिलं जाऊ शकेल. कारण की इमिग्रेशन ब्युरो हे याशी संबंधित संबंध जी काही जबाबदारी किंवा संबंध जी काही कार्य आहे ते पार पाडणार असल्यामुळे या इमिग्रेशन ब्युरोची स्थापना केली जाईल असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. याचं नेतृत्व आयुक्त करतील आणि त्यांना परदेशी क्षेत्रीय नोंदणी अधिकारी व इमिग्रेशन अधिकाऱ्यांची मदत मिळेल. म्हणजे या इमिग्रेशन ब्युरोचा सुद्धा एक आयुक्त असेल आणि आयुक्ताच्या माध्यमातून हे संबंध जे काही इमिग्रेशन ब्युरोचं कामकाज आहे ते चालेल आणि या संबंध कामकाजामध्ये त्यांना परदेशी क्षेत्रीय नोंदणी अधिकारी व इमिग्रेशन अधिकाऱ्यांची मदत जी काय ती प्राप्त होईल आणि त्या माध्यमातून इमिग्रेशन ब्युरो हे आपलं जे काही काम आहे ते पार पडेल, की जेणेकरून परदेशी जे कोणी नागरिक भारतामध्ये इच्छित आहेत किंवा परत जाऊ इच्छित आहेत तर त्यांची योग्य पद्धतीने या ठिकाणी पाहणी करता येऊ शकेल, त्यांच्यावर योग्य पद्धतीने नजर ठेवता येऊ शकेल. या हेतूने या ठिकाणी इमिग्रेशन ब्युरो हा एक केंद्रीकृत संस्थेच्या स्थापनाचा विचार जो काय तो या कायद्यामध्ये स्पष्ट केला गेलेला आहे. त्यानंतर चौथी तरतूद आहे राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य. कारण की ज्या उद्देशाला समोर ठेवून हा कायदा केला गेलेला आहे तो उद्देश या ठिकाणी साध्य होणं आवश्यक असल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य याही या ठिकाणी महत्त्वाचं स्थान इथं देणं अपेक्षित आहे, की जर एखादा परदेशी नागरिक हा राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व आणि एकतेला धोका ठरत असेल, म्हणजे भारताची राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व आणि भारताची एकता व एकात्मता याला धोका ठरत असेल तर त्याला भारतात प्रवेश किंवा राहण्याची परवानगी नाकारली जाईल. कारण की शेवटी भारतातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे आणि त्यामुळे जर का एखादा नागरिक भारताच्या दृष्टीने की जो परदेशी नागरिक आहे तो भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे, एकात्मतेसाठी धोकादायक आहे, तर त्याला भारतात प्रवेश नाकारला जाईल किंवा त्याचं भारतात राहणं याबाबतची परवानगी नाकारली जाऊ शकते. इमिग्रेशन अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असेल त्याविरुद्ध अपील करता येणार नाही. म्हणजे जो कोणी इमिग्रेशन अधिकारी की ज्याबाबत ही भूमिका पार पाडतोय, परदेशी नागरिकांच्या येण्याबाबतची नोंदणी करून घेतोय, तर अशा या इमिग्रेशन अधिकाऱ्याचा याबाबतचा निर्णय कोणत्या बाबतचा निर्णय की तो व्यक्ती हा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीतून या ठिकाणी धोकादायक आहे, एकात्मतेच्या दृष्टीतून धोकादायक आहे, सार्वभौमत्वाच्या पातळीवर धोकादायक आहे, हे जर इमिग्रेशन अधिकाऱ्याला योग्य वाटत असेल तर त्याचा निर्णय हा अंतिम राहील आणि त्याच्याविरुद्ध कुठेही अपील करता येणार नाही. म्हणजे एखादा परदेशी नागरिक हा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी, सार्वभौमत्वासाठी किंवा एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेसाठी धोकादायक ठरत असेल आणि तसं जर या ठिकाणी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी निदर्शनास आलेलं असेल तर या इमिग्रेशन अधिकाऱ्याचा जो निर्णय आहे तो अंतिम राहील, त्याविरुद्ध कोणत्याही ठिकाणी अपील करता येणार नाही असंही या तरतुदीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की वाहकांची जबाबदारी,
वाहकांची जबाबदारी सुद्धा इथं महत्त्वपूर्ण पद्धतीने विचार घेतलेली आहे की ज्या विमान कंपन्या आहेत, जहाज कंपन्या आहेत किंवा इतर वाहतूक करणाऱ्या संस्थांना प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची माहिती आधीच इमिग्रेशन अधिकाऱ्यांना द्यावी लागेल. कारण की जे परदेशी नागरिक ज्या माध्यमातून भारतामध्ये प्रवेश करू इच्छित आहेत किंवा प्रवेश करणार आहेत, म्हणजे हवाई सेवेच्या माध्यमातून, जहाज कंपन्यांच्या माध्यमातून किंवा इतर वाहतूक देणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून जे प्रवासी किंवा परदेशी नागरिक भारतामध्ये प्रवेश करणार आहेत, तर अशा या संबंध संस्थांच्या कर्मचाऱ्यांना ही जबाबदारी आहे किंवा त्यांनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांना त्या संबंध प्रवासियांची किंवा त्या परदेशी नागरिकांची माहिती ही द्यावी लागेल. जर एखाद्या परदेशी नागरिकाला प्रवेश नाकारला गेला तर वाहकाला त्याला ताबडतोब भारताबाहेर सोडावे लागेल किंवा न्यावे लागेल. का तर ती वाहकाची जबाबदारी आहे. कारण की तरतूदच काय म्हटलेली आहे की वाहकाची जबाबदारी 2 प्रकारची आहे. एक तर या ठिकाणी त्यांनी परदेशी नागरिकांची माहिती इमिग्रेशन अधिकाऱ्याला द्यावी लागेल आणि दुसरी गोष्ट, जर का त्या परदेशी नागरिकाला भारतात प्रवेश नाकारला गेला तर संबंधित परदेशी नागरिकाला संबंधित वाहक कंपनीला किंवा त्या वाहक म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या कंपनीला संबंधित नागरिकाला भारताबाहेर न्यावे लागेल, सोडावे लागेल सही सलामत. तर त्यामुळे या ठिकाणी ही पण एक महत्त्वपूर्ण तरतूद या कायद्यामध्ये किंवा विचार घेतली गेलेली आहे, या विधेयकामध्ये विचार घेतलेली आहे की वाहकाची जबाबदारी. त्यानंतर 6वा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे कोणता, तर शिक्षा आणि दंड. म्हणजे जर का एखादा परदेशी नागरिक या विधेयकाच्या रचनातून, या कायद्याच्या रचनातून जर का या ठिकाणी कसूरवार वाटला किंवा दोषी वाटला तर त्याही बाबतीत या ठिकाणी शिक्षा आणि दंडाची तरतूद या कायद्यामध्ये केली जाणार आहे. कोणत्या प्रकारच्या शिक्षेची आणि दंडाची तरतूद या ठिकाणी केली गेलेली आहे, कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी एक प्रकारे दोषात्मक दृष्टिकोनातून किंवा गुन्ह्याच्या दृष्टिकोनातून ही तरतूद केली गेली आहे, याचा उलगडा आपण इथे विस्ताराने पाहूया. की वैध कागदपत्रांशिवाय जर एखाद्या परदेशी नागरिकाने प्रवेश केलेला असेल, वैध कागदपत्रांशिवाय म्हणजे थोडक्यात अवैध पद्धतीने जर भारतामध्ये प्रवेश केलेला असेल तर 5 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयापर्यंतचा दंड, अशा प्रकारच्या शिक्षा आणि दंडाची तरतूद केलेली आहे. बनावट कागदपत्रांचा वापर जर एखाद्या परदेशी नागरिकाने केलेला असेल तर 2 ते 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख ते 10 लाख रुपयापर्यंतचा दंडाची तरतूद या विधेयकामध्ये विचार घेतलेली आहे. व्हिसा अटींचे उल्लंघन किंवा जास्त काळ राहणे, कारण की बऱ्याच वेळा या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की एक विशिष्ट कालावधीचा व्हिसा प्राप्त झालेला असताना सुद्धा त्या व्हिसा संपल्यानंतर सुद्धा जर तो परदेशी नागरिक भारतामध्ये वास्तव्य करत असेल तर अशा वेळेस या ठिकाणी व्हिसा व अटींचं उल्लंघन केलेलं आहे किंवा जास्त काळ व्हिसाच्या कालावधीपेक्षा अधिक काळ तो भारतामध्ये राहतोय, या कारणास्तव सुद्धा त्याला 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि 3 लाख रुपयापर्यंतचा दंड याबाबतची तरतूद या ठिकाणी या विधेयकामध्ये केलेली आहे. आणि वाहकांचे उल्लंघन म्हणजे एक प्रकारे वाहकांचीही जबाबदारी आहे की वाहकाने योग्य पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. जर का वाहकांकडून जर या कायद्याचं उल्लंघन होत असेल तर त्याही बाबतीत शिक्षा आणि दंडाची तरतूद केलेली आहे की 5 लाखापर्यंतचा दंड आणि वाहन जप्तीची शक्यता असा दंड वाहकांच्याही बाबतीत सुद्धा विचार घेतलेला आहे. म्हणजे फक्त परदेशी नागरिकच यामध्ये या ठिकाणी यासाठी दोषी असणार नाहीत, तर वाहकांची सुद्धा तेवढीच महत्त्वाची जबाबदारी आहे की वाहकांनी सुद्धा अशा या परदेशी नागरिकांच्या बाबतीत जी जबाबदारी सोपवलेली आहे की जर एखाद्या परदेशी नागरिकाचा प्रवेश नाकारला गेला त्याला परत न्यावं लागेल, तर ही जबाबदारी त्या वाहकाने योग्य पद्धतीने पार पाडली नाही, त्याचं जर त्यांनी उल्लंघन केलं तर त्यांना सुद्धा 5 लाखापर्यंतचा दंड आणि त्यांच्या वाहनाची जप्ती अशी शक्यता इथं विचार घेतलेली आहे. तर या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीच्या अनुषंगाने असणाऱ्या शिक्षा आणि दंडाचं स्वरूप या आपल्या विधेयकामध्ये अशा पद्धतीने स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी परदेशी नागरिकांचं वर्गीकरण. आता पहा की जसं मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं की जो कोणी परदेशी नागरिक भारतामध्ये येऊ इच्छितोय तो वेगवेगळ्या हेतूने, वेगळ्या उद्देशाने या ठिकाणी येणार असतो. तर त्या संबंध परदेशी नागरिकांचं वर्गीकरण सुद्धा या कायद्यामध्ये विचार घेतलेला आहे, विधेयकामध्ये विचार घेतलेला आहे की पर्यटक, विद्यार्थी, कुशल कामगार, व्यावसायिक अभ्यागत, निर्वासित, बेकायदा स्थलांतरित अशा 6 श्रेणींमध्ये परदेशी नागरिकांची वर्गवारी केली जाईल. कारण की यातले पर्यटक, विद्यार्थी, कुशल कामगार, व्यावसायिक अभ्यागत अशांचा विचार जर आपण केला तर या ठिकाणी त्यांचा काही ना काही हेतू आहे किंवा त्यांचा काहीतरी एक प्रकारे कोणत्या ना कोणत्या घटकाशी संबंध आहे. पर्यटकाचा पर्यटनाच्या दृष्टीने, विद्यार्थी शिक्षणाच्या दृष्टीने, कुशल कामगार हा काहीतरी या ठिकाणी कामाच्या निमित्ताने, व्यावसायिक जो आहे तो व्यावसायिक दृष्टिकोनातून, पण निर्वासित आणि बेकायदा स्थलांतरित जे आहेत यांचा अर्थार्थी या ठिकाणी अशा कोणत्या घटकाशी संबंध नाही किंवा कोणत्या हेतूने ते भारतामध्ये प्रवेश करत आहेत असं म्हणायला जागा उरत नाही. कारण की बऱ्याच वेळा मी जसं म्हटलं मगाशी की आपल्या आजूबाजूच्या शेजारी देशामध्ये जी काय अनागोंदीची परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर अशा वेळेस अशा बेकायदा स्थलांतरित लोकांची संख्या वाढते किंवा निर्वासितांची सुद्धा संख्या वाढू शकते. म्हणजे जेव्हा बांगलादेश
हा पाकिस्तानपासून वेगळा होणार होता, तर त्याही वेळेस या ठिकाणी बांगलादेशमध्ये जी काही वेगळ्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळेस अनेक बांगलादेशी नागरिक हे भारतामध्ये या ठिकाणी अवैध पद्धतीने किंवा निर्वासित बेसिसवर या ठिकाणी येत चाललेले होते असं म्हणायला जागा उरते 1971च्या कालखंडामध्ये, 70-71च्या कालखंडामध्ये. म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीचा विचार करून अनेक देशांमधील नागरिक जे काय आहेत ते भारतामध्ये घुसू शकतात, याचा विचार करून निर्वासित आणि बेकायदा स्थलांतरित यांचाही या श्रेणीमध्ये विचार केलेला आहे असं म्हटल्याला हरकत नाही. त्यामुळे या 6 श्रेणी या परदेशी नागरिकांच्या दृष्टिकोनातून वर्गवारीच्या दृष्टीने विचार घेतलेले आहेत. प्रत्येक श्रेणीसाठी व्हिसा नियम, राहण्याचा कालावधी आणि नूतनीकरणाच्या अटी निश्चित केल्या आहेत. म्हणजे भलेही या 6 श्रेणी पाडलेल्या असल्या तरी या ठिकाणी प्रत्येक श्रेणीच्या दृष्टिकोनातून व्हिसाबाबतचे नियम निश्चित केले गेले जाणार आहेत. राहण्याचा कालावधीसुद्धा निश्चित केला जाणार आहे. आणि नूतनीकरणाचे म्हणजे जर का एखाद्याला आपला राहण्याचा कालावधी हा वाढवायचा असेल, रिन्यू करायचा असेल, तर त्या दृष्टिकोनातून नूतनीकरणाच्या अटी निश्चित केलेल्या आहेत. म्हणजे व्हिसा रिन्यू करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून त्याच्या अटी जो काय आहे त्याही या कायद्याद्वारे निश्चित केल्या जाणार आहेत, हे इथं आपल्याला सांगता येईल. म्हणून परदेशी नागरिकांचं वर्गीकरण हेही या विधेयकातली एक महत्त्वपूर्ण तरतूद आहे. त्यानंतर व्हिसा प्रक्रिया ही अधिक सुलभ केलेली आहे की जेणेकरून या ठिकाणी कोणत्याही परदेशी नागरिकांना भारतात येत असताना तशा प्रकारची अडचण येऊ नये. मग आता पहा की पर्यटक, विद्यार्थी, व्यावसायिकांसाठी व्हिसा प्रक्रिया ही सुलभ केली जाईल असं या ठिकाणी या कायद्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास स्टिकर स्वरूपात व्हिसा जारी करतील आणि इमिग्रेशन ब्युरो 167 देशांसाठी ई-व्हिसा सुद्धा देईल, अशी तरतूदसुद्धा या कायद्यामध्ये केलेली आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची या ठिकाणी व्हिसाबाबतची अडचण येऊ नये या हेतूने व्हिसा प्रक्रिया ही अधिकाधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने विचार केलेला आहे. आता एक लक्षात घ्या की बहुतांश पर्यटक जर भारतामध्ये येऊ लागले तर भारताच्या पर्यटनाचा विकास होऊ शकतो आणि पर्यटनाच्या पातळीवर भारताच्या आर्थिक बाबतीतसुद्धा फायदा होऊ शकतो. किंबहुना विद्यार्थी, व्यावसायिक यांचाही भारतामध्ये जर प्रवेश होत असेल परदेशी नागरिकांच्या पातळीवर तर त्याचाही आर्थिक दृष्टीतून कोणता ना कोणता फायदा आपल्याला होऊ शकतो. तर त्यामुळे या संबंध घटकांसाठी व्हिसा प्रक्रिया ही अधिकाधिक सुलभ केली जाईल असंही या विधेयकामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि भारतीय दूतावास व वाणिज्य दूतावास स्टिकर स्वरूपात व्हिसा जारी करतील आणि इमिग्रेशन ब्युरो 167 देशांसाठी ई-व्हिसा देईल सुद्धा असं या ठिकाणी या विधेयकाच्या तरतुदीने स्पष्ट केलेलं आहे. मग आता पहा की या अनेक तरतुदींचा विचार करून या विधेयकाचं स्वरूप आपल्याला स्पष्ट करता येतं. मात्र या विधेयकाचे फायदे काय आहेत याचाही या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. तर विधेयकाच्या फायद्यामध्ये पहिला फायदा आपल्याला सांगता येऊ शकेल तो म्हणजे मुख्यतः राष्ट्रीय सुरक्षेमध्ये वाढ, की अवैध स्थलांतर आणि तस्करीला आळा बसेल. म्हणजे जे काही या ठिकाणी वेगवेगळ्या देशातून अवैध स्थलांतर भारतामध्ये होत चाललेलं आहे, विशेषतः बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, अशा देशांच्या माध्यमातून अशा प्रकारचं स्थलांतर होत असलेलं पाहायला मिळत आलेलं आहे. तर अशा प्रकारचं अवैध स्थलांतरण आणि इतर वेगवेगळ्या प्रकारची तस्करी जी होते, वेगवेगळ्या अंमली पदार्थांची तस्करी, याला सुद्धा या ठिकाणी आळा बसेल. त्याचबरोबर आर्थिक वाढ, पर्यटन आणि व्यवसायाला चालना मिळेल, विशेषतः वैद्यकीय, पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रामध्ये अधिकाधिक चालना मिळेल. याही हेतूने या विधेयकाचा फायदा आपल्याला सांगता येऊ शकतो. आता पहा की जसं मी मगाशी म्हटलं की पर्यटनाचा अधिकाधिक विकास जर होऊ द्यायचा असेल तर अधिकाधिक परदेशी नागरिक हे भारतामध्ये येणं हे अपेक्षित आहे. भारताच्या पर्यटन क्षेत्राचा विकास त्याशिवाय होऊ शकणार नाही. आणि म्हणून पर्यटन व्यवसायाला किंवा व्यावसायिक दृष्टीतून चालना मिळायला हे विधेयक निश्चितच फायदेशीर ठरणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून आर्थिक वाढ, आर्थिक विकासाच्या दृष्टीने हे विधेयक फायद्याचं आहे. सुव्यवस्था, परदेशी नागरिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे आणि त्यांचे निरीक्षण करणे हे सुद्धा सोपे होईल. कारण की जो कोणी परदेशी नागरिक भारतामध्ये येणार आहे, येऊ इच्छित आहे, तर तो योग्य पद्धतीने भारतामध्ये वाटचाल करतोय का, योग्य पद्धतीने भारतामध्ये तो फिरतोय का, किंवा योग्य पद्धतीने त्याच्या घडामोडी भारतामध्ये चालू आहेत का, हे योग्य पद्धतीने जर पाहायचं असेल, त्याच्या हालचालीवर जर नियंत्रण ठेवायचं असेल, हालचालीवर जर लक्ष ठेवायचं असेल, तर त्याही दृष्टीने हे विधेयक फायद्याचं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की अनेक परदेशी नागरिक हे भारतामध्ये येतात, पण जर त्यांच्या हालचाली या भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असणार असतील, भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला जर धोकादायक ठरणारे असतील, तर मग अशा वेळेस अशा परदेशी नागरिकांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणं किंवा लक्ष ठेवणं हेही गरजेचं आहे. आणि मग या विधेयकाच्या माध्यमातून हे अधिकाधिक पद्धतीने आपल्याला पाहता येऊ शकेल. तर त्यामुळे सुव्यवस्था, विशेषतः कायदा व सुव्यवस्था दृष्टीतून सुद्धा हे विधेयक फायद्याचं आहे असं म्हणायला जागा उरते. त्यानंतर आधुनिकीकरण, डिजिटलायझेशनद्वारे व्हिसा जारी करणे आणि नोंदणी प्रक्रिया सुधारणे
याही दृष्टिकोनातून या विधेयकाचा फायदा आपण सांगू शकतो. कारण की जे काही आज आपल्याकडे डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, होत आहे, तर त्या डिजिटलायझेशनद्वारे व्हिसा प्रक्रिया अधिक जलद गतीने साध्य करता येऊ शकेल आणि नोंदणी प्रक्रियासुद्धा सुधारित करता येऊ शकेल, जी अगोदर या ठिकाणी करता येत नव्हती. पण आता या ठिकाणी वाढत्या डिजिटलायझेशनच्या माध्यमातून याचा जो काही फायदा आहे तो या व्हिसा प्रक्रियेमध्ये किंवा नोंदणी प्रक्रियेमध्ये होऊ शकतो. तर हाही फायदा आधुनिकीकरणाच्या पातळीवर या विधेयकाचा सांगता येऊ शकतो. मात्र भलेही या ठिकाणी या विधेयकातल्या तरतुदींचं स्वरूप किंवा विधेयकाचे फायदे असले तरी या विधेयकावर काही ना काही टीका टिप्पणी ही होते, टीका किंवा चिंतासुद्धा व्यक्त केली जाते. तर कोणत्या प्रकारची टीका किंवा चिंता व्यक्त केली जाते, तर ते म्हणजे अधिकाऱ्यांचा दुरुपयोग. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, मगाशी सुद्धा मी म्हटलं होतं की इमिग्रेशन अधिकारी याच्या निर्णयाविरुद्ध कुठेही अपील करता येणार नाही. इमिग्रेशन अधिकाऱ्याचाच निर्णय हा अंतिम राहील. मग इथं या ठिकाणी एक लक्षात घ्या की इमिग्रेशन अधिकाऱ्याचा निर्णय हा अंतिम असेल तर अशामुळे अधिकारी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करू शकतो. अधिकारी या विधेयकाच्या किंवा कायद्याच्या माध्यमातून जे अधिकार त्याला देऊ केलेले आहे त्याचा दुरुपयोग करू शकतो आणि म्हणून इमिग्रेशन अधिकाऱ्यांना जास्त अधिकार मिळाल्याने त्यांचा गैरवापर होण्याची भीती या विधेयकाच्या अंतर्गत व्यक्त केली जाते. का तर त्याचा निर्णय अंतिम राहील असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून तो आपल्या अधिकारांचा गैरवापर करू शकतो, गैरवापर होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यानंतर संस्थांवर बोजा, ज्या कोणत्या संस्थांवर या ठिकाणी या बाबतीत जबाबदारी पडणार आहे, विशेषतः शैक्षणिक संस्था असतील, वैद्यकीय संस्था असतील, यांच्यावर नोंदणीचा अतिरिक्त भार पडू शकतो. कारण की इथं असंही या ठिकाणी या विधेयकाच्या तरतुदीमध्ये म्हटलेलं आहे की ज्या ज्या संस्थांशी संबंधित ते परदेशी नागरिक या ठिकाणी येणार आहेत किंवा इच्छित आहेत तर त्या संस्थांनी सुद्धा त्याची जबाबदारी घेतली पाहिजे, नोंदणीची जबाबदारी घेतली पाहिजे किंवा नोंदणी अधिकाऱ्याकडे त्याबाबतची माहिती दिली पाहिजे. तर त्यामुळे अशा शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्थांना सुद्धा नोंदणीचा अतिरिक्त भार त्यांच्याकडे पडू शकतो, ज्यामुळे परदेशी विद्यार्थी रुग्णांना अडचणी येऊ शकतात. कारण की प्रक्रिया भले या ठिकाणी व्हिसा प्रक्रिया डिजिटलायझेशनद्वारे सुलभ होणार असेल किंवा एक प्रकारे नोंदणी प्रक्रिया ही अधिकाधिक सुलभ होणार असली तरी जे परदेशी नागरिक भारतामध्ये इच्छित आहेत तर त्यांना इतरही अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि विशेष म्हणजे जे काही संस्था ज्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाणार आहे त्या संस्थांवरचा कामाचा बोजा वाढू शकतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर अपिलाचा अभाव, जसं मी मगाशी म्हटलं की इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध अपील करता येत नाही, त्याचाच निर्णय अंतिम राहील, तर हेही कुठेतरी अन्यायकारक वाटतं असं या ठिकाणी मनाला वाव आहे. कारण की कोणत्याही प्रकारचा इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या बाबतचं अपील कुठेही करता येणार नाही असं या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून एक लक्षात घ्या की परदेशी नागरिकाच्या बाबतीत जर का या ठिकाणी इमिग्रेशन अधिकाऱ्याकडून अन्यायकारक वागणूक दिलेली असेल किंवा अन्यायकारक पद्धतीने या ठिकाणी निर्णय घेतला गेला असेल तर त्याला आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. पण जर अपीलच नाकारलं जात असेल किंवा अपील करण्याची सोय नसेल, अपीलाचाच विचार केला जाणार नसेल, अपील करता येत नाही असं म्हटलं जात असेल तर त्याची बाजू कोण समजून घेणार हा प्रश्न कुठेतरी या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून कुठेतरी हे अन्यायकारक वाटतं असं म्हणायला जागा होतं. त्यानंतर या विधेयकाबाबत लोकसभेमध्ये आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे त्याही मताकडे आपण जाऊया. कारण की या विधेयकाच्या बाबत समर्थन व्यक्त करत असताना, या विधेयकाचं समर्थन करत असताना, या विधेयकाची आवश्यकता किंवा महत्त्व स्पष्ट करत असताना या ठिकाणी 27 मार्च 2025 रोजी लोकसभेत चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहा असंही म्हटलेले आहेत की भारत हा धर्मशाळा नाही. जे देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी येतात त्यांचे स्वागत आहे, परंतु जे अराजकता निर्माण करण्यासाठी येतात मग ते रोहिंग्या असोत किंवा बांगलादेशी त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी या विधेयकाच्या माध्यमातून बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमान अशा वेगवेगळ्या परदेशी नागरिकांच्या बाबतीत या ठिकाणी एक प्रकारे इशारा दिलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यात असाही उल्लेख त्यांनी केलेला आहे की भारत ही काही धर्मशाळा नाही की आओ जाओ घरम तुम्हारा अशा पद्धतीने या ठिकाणी याचा विचार करता येऊ शकेल. त्यामुळे कुठेतरी या विधेयकाचं जे स्वरूप किंवा विधेयकातील तरतुदींचा विचार केला तर आगामी कालखंडामध्ये विधेयकाची अंमलबजावणी होत असताना कठोर आणि कणखर भूमिका ही भारत सरकारकडून या परदेशी नागरिकांच्या बाबतीत स्वीकारली जाईल. विशेषतः बांगलादेशी, पाकिस्तानी, श्रीलंकन जे आजूबाजूचे शेजारी देश आहेत यांच्या अवैध स्थलांतराच्या बाबतीत अशी कठोर भूमिका स्वीकारली जाईल हे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या मतातून स्पष्टपणे दिसून येतं. भले या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी भारत ही धर्मशाळा नाही आहे असं म्हटलं असलं तरी दोन्ही बाजू त्यांनी मांडलेल्या आहेत की जे देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी येतील त्यांचं स्वागत आहे, मात्र जे अराजकता निर्माण करण्यासाठी येतील त्यांचा मात्र कठोर पद्धतीने विचार केला जाईल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. अशा दोन्ही बाजूने त्यांनी आपलं मत जे काय ते या विधेयकाच्या बाबतीत मांडलेलं आहे. हेही इथं विचार घेण्याची गोष्ट आहे. थोडक्यात काय तर या ठिकाणी इमिग्रेशन
आणि परदेशी विधेयक 2025 जे आहे ते भारताच्या इमिग्रेशन व्यवस्थेसाठी एक मोठी सुधारणा केलं जाणारं पाऊल आहे, मोठी सुधारणा आणणारं पाऊल आहे. हे विधेयक आता राज्यसभेत चर्चेसाठी जाईल आणि मंजुरीनंतर कायद्यात रूपांतरित होईल. यामुळे भारताची सीमा सुरक्षा मजबूत होईल आणि जागतिक स्तरावर सुद्धा जर विचार केला तर या ठिकाणी देशाची प्रतिमा सुधारेल आणि त्यांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा असो किंवा एकंदरीत देशाची प्रतिमा असो किंवा त्याचबरोबर या ठिकाणी या कायद्याच्या अंमलबजावणीचा भाग असो, या सर्वच पातळीवर या ठिकाणी पारदर्शकता आणणे आणि संतुलन ठेवणं हे या विधेयकाच्या माध्यमातून शक्य होईल, महत्त्वाचं ठरेल असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे थोडक्यात काय तर या विधेयकाचं जे काही स्वरूप आहे किंवा या विधेयकातील जे काही तरतुदी आहेत त्या तरतुदींचा विचार करता या ठिकाणी हे विधेयक कुठेतरी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, अवैध स्थलांतरणाच्या रोखण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे असं म्हणायला इथं जागा वाटते. तर त्यामुळे इमिग्रेशन बिल किंवा इमिग्रेशन आणि परदेशी विधेयक 2025 याचा विचार आगामी कालखंडामध्ये अंमलबजावणी किंवा पातळीवर नेमका कसा केला जातो, कठोर पद्धतीने याची अंमलबजावणी केली जाते का आणि भारतामध्ये अवैध होणारी जी काही स्थलांतर आहे किंवा अवैध होणारी जी काही नागरिकांचा प्रवेश आहे तो रोखला जातो का आणि खरंच या ठिकाणी आर्थिक बाबतीत या विधेयकाचा भारताच्या आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये फायदा होतो का ही पाहण्यासारखी गोष्ट आहे किंवा लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे. तर त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी या टॉपिकच्या माध्यमातून आज आपण एक प्रकारे एका महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीशी संबंधित घटकाला हात घातलेला आहे. अशाच अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीशी संबंधित वेगवेगळे टॉपिक आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेला घेऊया की ज्याचा उपयोग आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 योजनातून वर्णात्मक पातळीवर होईल आणि इतरही परीक्षांच्या ऑब्जेक्टिव्ह सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकेल. मित्रांनो या ठिकाणी जाता मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या ॲपच्या माध्यमातून इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपच्या माध्यमातून राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णात्मक स्वरूप या दृष्टीने जर विचार केला तर GS सेकंड याच्या सिलेबसवर आधारित किंवा GS सेकंडच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून मॉडेल आन्सर्स PDF नोट्स बॅच ही आपली सुरू होणार आहे आणि लवकरच ही बॅच आपल्या ॲपवर सुरू होणार आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अशा प्रकारचे मॉडेल आन्सर्स प्राप्त करून घ्यायचे आहेत की जेणेकरून याचा फायदा आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे आन्सर रायटिंग करायचं असतं किंवा कशा प्रकारे या ठिकाणी GS सेकंडच्या आधारित असणाऱ्या सिलेबसवर प्रश्न विचारले जाऊ शकतात याची माहिती करून घ्यायची असेल तर या ठिकाणी या बॅचला आपण निश्चितपणे प्रवेश घेऊ शकता. कारण की आगामी कालखंडात लवकरच आपली ही बॅच जी काय ती सुरू होणार आहे ज्याचं नाव आहे GS सेकंड मॉडेल आन्सर PDF नोट्स बॅच. मित्रांनो अनेक प्रकारच्या घटकांशी संबंधित प्रश्नांचं स्वरूप या बॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये त्याबाबतची नमुना उत्तरं किंवा मॉडेल आन्सर्स आपल्याला अवेलेबल करून दिली जातील आणि त्यातले अनेक प्रकारचे प्रश्न आपण यूट्यूब व्हिडिओमध्ये सुद्धा चर्चेला घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला हे लक्षात येऊ शकेल की या ठिकाणी कशा पद्धतीने आपण उत्तराची तयारी ठेवली पाहिजे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी मी या आधीसुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे की शॉर्ट नोट्स आणि शॉर्ट नोट्सवर आधारित या ठिकाणी प्रश्न तयार करून त्याचे उत्तर लिहिणं हे अधिकाधिक फायद्याचं आहे. त्याचा आपण अधिकाधिक प्रॅक्टिस केली पाहिजे, अधिकाधिक सराव केला पाहिजे. तर अधिकाधिक अशी प्रॅक्टिस किंवा सराव करण्याच्या दृष्टीने सुद्धा ही बॅच जी काही ती आपल्याला फायद्याची ठरू शकते. तर त्यामुळे आगामी कालखंडात लवकरच आपली ही बॅच जी काही ती सुरू होणार आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारच्या अनेक टॉपिकवरच्या व्हिडिओजना आपण आगामी कालखंडामध्ये सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहूया की ज्याचा उपयोग आपल्याला सर्वच एक्झामसाठी निश्चितपणे होऊ शकेल. तर मित्रांनो जाताना पुन्हा विनंती आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक पद्धतीने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा देखील आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे तो अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात. धन्यवाद.